नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कन्हान नदीवरील जुन्या पुलावरून पडून मृत्यू झालेल्या अश्विनी उर्फ रश्मी उर्फ आशिडे व 29 वर्ष राहणार खामला नागपूर हिच्या मृत्यूचे गूढ कन्हान पोलिसांनी अवघ्या 24 तासात उकलल्याचा दावा केलाय। या प्रकरणी आशिष उर्फ मोनू किशोर मनपिया व 31 वर्ष राहणार भिलगाव तालुका कामठी याला नागपूर येथील ऑटोमोबाईल चौक परिसरातून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 11 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र या प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित असून तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे। सत्रापूर जवळील कन्हान नदीवरील जुन्या पुलाजवळ मध्यरात्री महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून रेल्वे ट्रॅकमॅन मनीष आनंद प्रकाश वाघमारे यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नदीपात्रातून महिलेचा मृतदेह बाहेर काढला। सुरुवातीला हा प्रकार अपघात की घातपात याबाबत संभ्रम होता, मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, प्रत्यक्षदर्शींचा जबाब, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मृत अश्विनी डे आणि आरोपी आशिष मनपिया हे एकमेकांच्या परिचयाचे होते। गेल्या काही वर्षांपासून अश्विनी आरोपीकडे लग्नासाठी आग्रह धरत होती, तर आरोपी लग्नास नकार देत होता। याच कारणावरून दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते। घटनेच्या दिवशी आरोपी खामला येथील अश्विनीच्या घरी गेला। फ्रेंडशिप डे निमित्त फिरायला जाण्याचे सांगून तो तिला मोपेडवरून कन्हान नदीवरील जुन्या पुलावर घेऊन गेला। पुलावर काही वेळ थांबून गिफ्ट देत फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा त्यांचा कथित बेत होता। मात्र तेथे पुन्हा लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने अश्विनीला पुलावरून धक्का दिल्याने तिचा नदीत पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक दावा आहे। घटनेच्या वेळी रेल्वे ट्रॅकमॅन मनीष वाघमारे हे नियमित गस्त घालत होते। मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला। त्यांनी टॉर्चचा प्रकाश टाकला असता महिला पुलावरून खाली पडताना दिसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले। त्याचवेळी एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश पडला आणि तो पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून घटनास्थळावरून निघून गेल्याचेही त्यांनी सांगितले। या महत्त्वाच्या जबाबामुळे तपासाला घातपाताची दिशा मिळाली। अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवाधरे यांच्या नेतृत्वात कन्हान पोलिसांनी विविध पथके तयार करून तपास सुरू केला। मोबाईल लोकेशन, तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला। त्यानंतर नागपूरच्या ऑटोमोबाईल चौक परिसरात सापळा रचून आशिष उर्फ मोनू मनपिया याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली। या प्रकरणात वापरण्यात आल्याचे सांगितले जाणारे मोपेड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही, त्यामुळे त्या वाहनाचा शोध सुरू आहे। तसेच हा प्रकार केवळ लग्नाच्या वादातून घडला की त्यामागे आणखी काही कारण किंवा पूर्वनियोजित कट होता याचाही तपास सुरू आहे। तपासादरम्यान आरोपी आणि मृत महिला या दोघांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या गुन्ह्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे। या कारवाईत वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवाधरे आणि कन्हान पोलीस पथकाने तपास केला। आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात तपासातील अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत। हा प्रकार केवळ लग्नाच्या वादातून घडला की त्यामागे पूर्वनियोजित कट होता? घटनास्थळी वापरण्यात आलेले मोपेड कुठे आहे? आरोपी आणि मृत महिलेच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? इतर कोणाची भूमिका या प्रकरणात होती का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या पोलीस शोधत आहेत।